जोरात जोरात. कोण आला? कोण? म्हणजे बौरावरी बिरावत असं म्हणणं आहे तुम्हाला? असं काही नका सांगू रे. पाहती गौडणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली करे. तया विननासे नोहे दुसरी आईसे म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली करे. सवे तुकया मेला तिने अगुणा अनियला म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. नमो विठ्ठला राज या पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. कलावदनजी बुद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदारहृदक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिदी पितांबरधारी भक्तवांच्या कलुत्र भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने विश्ववाली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबरा या संत द्वयांच्या आशीर्वादानं परम पवित्र अशा कनकन निरादिनी गिरणा मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र दैगाव संत नावाच्या या नगरीमध्ये चालत असणारा भव्य आणि दिव्य प्रकारच्या सोहळ्यातील आजची कलशपूर्तीची म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा सर्वांच्या आग्रस्त माझ्या वाटेला आली. त्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्ण योग आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या नयानं. पहिल्या वर्षापासून तर 75व्या वर्षापर्यंत चालत असणारा दिव्य उत्सव आदरणीय पूज्यश्री ब्रह्मलीन परमहंसजी महाराजांच्या छत्रछायेखाली त्यांच्या समाधीच्या उभेवर चालत असणारा दिव्य कार्यक्रम आहे. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सवाची दिव्य मेक या गावकऱ्यांनी रोवली आणि हा भव्य कार्यक्रम साकार करून दाखवला. मी आतापर्यंत लहानपणापासून फक्त ऐकत होतो दैगावचा नाद नाही करायचा, पण हे सिद्ध झालं खरंच दैगावचा नाद नाही करायचा कोणत्याच बाबतीत नाही. दैगाव गाव हे अत्यंत परमहंस महाराजांवर प्रेम करणारं गाव आहे. अहो वर्गणी घेणारे थकले पण देणारे थकले नाही असं उदाहरण मी पहिल्यांदा पाहिलं. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत ज्या दातृत्ववान दात्यांनी आपल्या कष्टाची कमाई या उत्सवाकरता दिली, परमहंस महाराज तुमच्यावर खूप कृपा करणार आणि याच्या पुढे अजून तुमची भरभराटी होणार. विठ्ठल दैगावकरांनो तुम्हाला खूप खूप धन्यवाद. फार दिव्य उत्सव तुम्ही साकारला आणि कलशपूर्तीची काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काल्याचं कीर्तन घरच्या माणसाला देतात का बरं? त्यात कीर्तन कमी झालं तरी चालेल, पण आलेल्या माणसांची त्या ठिकाणी कौतुक झाली पाहिजेत, आभार प्रदर्शन केलं पाहिजे. म्हणून काल्याचं कीर्तन घरच्या माणसाचं असतं. कार्यक्रमाकरता उपस्थित ज्यांनी 6-7 दिवसामध्ये आपल्या माय माऊल्यांचं फार मोठं मन जिंकलं, आपल्या दैगावच्या सर्व माय माऊल्यांनी ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं, मला आणि कार्यकर्त्यांना न माहीत पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायणाचं आमंत्रणही दिलं, असे आदरणीय आमचे राम महाराज. कालच माय माऊल्या असं म्हटल्या की बाबा पुढच्या वर्षी पारायण करायचंच, कारण आपल्याकडे ज्ञानेश्वरी आयत्या आहेत. आता ज्ञानेश्वरी आणण्याची गरज, वर्षातून एकदा जर तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं माय, तुम्हाला संसारात काहीच कमी पडणार नाही. कारण ज्ञानोबा काय देऊ शकत नाही. तुम्हाला पाहिजे तरी काय? तुमच्या लेकरांना जर विद्या पाहिजे असेल, म्हणजे शाळेत हुशार व्हायचं असेल, तर ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो. तुम्ही जर पारायण केलं तुमचे लेकर शार्प होतील. काय पाहिजे तुम्हाला? पैसा पाहिजे? ज्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही करणार आहात त्यांच्या दाराशी सोन्याचा पिंपळ आहे. आपण श्रीमंताची लेकर आहोत. मी बेंटेकचं घालतो सोन्याचं सांगतो. ज्ञानोबराय ही प्रचंड श्रीमंत आहेत आणि ताकद जर म्हणाल ना तर सर्वात जड असणारा प्राणी बोलतो, त्याचं नाव रेडा. बरं का? एवढी ताकद ज्ञानोबरायांमध्ये आहे. त्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण
माय मावल्याने केलं आणि आपण प्रतिवर्षी करत जाऊ. राम महाराजांनी गोड पारायण तुमच्याकडून करून घेतलं, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आपलं नातं गोतं पण आहे, ज्यांना तुम्ही नेहमी पाहतात. आमचे आदरणीय मुरलीधर महाराज, वय भरपूर आहे त्यांची, पण अजूनही आवाजात दम आहे. असं म्हणतात, शेर कितना भी बूढ़ा हो जाए छलांग लगाना नहीं छोड़ता. अजूनही महाराज अशी लपक आहे ना, चांगला गायक सुद्धा मागं ढळतो. आदरणीय मुरलीधर महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय, मी ज्यांच्यावर बंधुवत प्रेम करतो, आमचे दीपक महाराज कोटलीकर, त्यांनी गोड साथ दिली. पटापट टाळी वाजवत जा, म्हणजे टाइम वाचतो आपला. माझ्या सावलीसारखं माझ्या सोबत, माझी कुठली रामकथा असो, भागवत कथा असो, शिवमहापुराण असो, आता आजपासून जी कथा आहे ना, त्या कथेत पण मुख्य गायक आमचे पंकज महाराज आहेत. सावलीसारखं माझ्या सोबत राहतात. पंकज महाराजांनी गोड साथ दिली. त्यांच्या बाजूला आमचे श्रीकांत महाराज, ते कधी कधी थड मारतात मला. श्रीकांत महाराज यांच्याशी नातं गोतं आपलं आहे, जवळ खडक्याचेच आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे सुनील महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माझे दोघे लेकर आहेत बघा, इकडनं ज्यांनी मृदंग वाजवला 7 दिवस ते पण, आणि परमेश्वर महाराज पण, गजानन महाराज आणि परमेश्वर महाराज, या दोघांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आपल्या परिसराचं वैभव, सध्याच्या स्थितीला खानदेशाच्या कानानं कोपऱ्यात ज्यांचे कीर्तन होत आहेत, स्नेहलताई महाराज सामनेरकर, ते पण या ठिकाणी आहेत. आपल्या गावाशी ज्यांची जुनी नाड जुडली, आदरणीय आमचे रवी बाबा, त्यांची पण उपस्थिती आहे. खऱ्या अर्थानं हे उद्याचं भविष्य आहे. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, और बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. महाराज, हे उद्याचं भविष्य आहे. आपल्याकडे नाशिकच्या पुढे इगतपुरी नावाचं एक शहर आहे. इगतपुरीला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्रात फक्त 2 ठिकाणी, एक आळंदीला, दुसरी इगतपुरीला. दोघी जोग महाराजांनी स्थापित केल्यात. एक मामासाहेबांनी सांभाळली आणि एक लक्ष्मण बाबांनी सांभाळली. तर बाबा विद्यार्थ्याला उंबरठ्यावर उभं करायचे रोज सकाळी. त्यांच्याकडे जे विद्यार्थी शिकायला होते ना, त्यांना उंबरठ्यावर उभं करायचे. सकाळी त्यांचे पाय धुवायचे आणि बाबा चरणामृत घ्यायचे. एकानं विचारलं, बाबा हे तुमचे विद्यार्थी काबर पाय धुवून पाणी पिता? अरे यांच्यात जर उद्या कोणी विवेकानंद असला तेव्हा मला त्यांचं चरणामृत मिळणार नाही, म्हणून आजच घेऊन टाकतो. यांच्यात उद्याचं भविष्य आहे आणि भविष्य घडवण्याचं काम आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण नाना महाराज करतात. महाराजही त्यांचे सारे कार्यक्रम बाजूला सारून आपल्या गावामध्ये 6-7 दिवसापर्यंत हजर आहेत. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. माझा आवाज नसल्यापेक्षा चांगला ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत येतोय असे आमचे नाना गुरव. सिस्टमच्या बाबतीत त्याचा नाद नाही करायचा बरं का. अत्यंत गोड 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 सिस्टम त्याने लावली, त्याच्याकरताही खूप खूप धन्यवाद. ज्ञानियांची माऊली गोड युट्यूब चॅनल आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आता फक्त राहिले तुम्हीच. कामधंद्याचे दिवस सोडून कधी काही तुम्ही कधीच कीर्तनाला पाहिले नाही, ते बी आज दिसत आहेत मला. म्हणजे काही ऐकायला आले आणि काही बघायला आले. असो, सर्वांची गोड अशी साथ आहे. बघा ना, गोड साऊंड सिस्टीम आहे, गुणवान वाजवणारे छान आहेत, युट्यूब चॅनल आहे, अपेक्षापेक्षा जास्त लोक आहेत. 10 वाजून 15 मिनिटं झालेत. लवकरात लवकर कीर्तन आपल्याला सोडायचं आहे. जास्तीत जास्त 2:30 वाजेपर्यंत आपण कीर्तन करू, नाही का? तुम्ही हो म्हणतात, चालेल. जो नाश्ता करून आला तो हो म्हणाल, जो नाही करून आला तो म्हणाल आवर पटकन. 11:30 म्हणजे 11:30 मिनिटं इकडे नाही, मिनिटं तिकडे नाही. उर्वरित अर्धा तास आपल्याला पुढे सत्कार समारंभात जाणारच आहे. काल्याचा कीर्तनकार हा पारतंत्र्यात आहे मायमावल्यानं, लक्षपूर्वक ऐका. इतर कीर्तनकाराने भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, आपल्या बापदाद्याच्या घरची परंपरा आहे. आमच्या साधू संतांनी जो पायंडा घालून दिला त्यानुसार कीर्तन करावं. पण काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलाय, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करावं लागेल. नदेव चरित महाचरित. अंशात्मक भागवतामध्ये 24 अवतार आहेत, प्रामुख्यानं 10 अवताराचं वर्णन येतं वारकरी संप्रदायात. त्यात 2 पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण. रामाचं चरित्र आचरणीय आहे, कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. देवाचं चरित्र उच्चारण केलं तर काय होतं? ही काया पवित्र होते.
या काल्याच्या कीर्तनाचे अनेक फायदे आहेत. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. काला झाला की हाला. आणि जर बाबा परत आला तर लोक विचारतात, बाबा तू का आला? त्याचं नाव काला. या काल्याच्या कीर्तनाचे अनेक फायदे आहेत. मी जास्त फायदे सांगणार नाही, माय माऊल्यांची 7 दिवस संख्या जास्त होती, म्हणून तुमच्या फायद्याचा एक फायदा सांगतो आणि पुढे चालतो. मी तुमच्या पॅनलचा माणूस आहे, इतर फायदे मला माहित नाहीत, पण तुमच्यासाठी एक फायदा सांगेल. भागवताच्या 10 स्कंदात वर्णन आहे, काल्याचं कीर्तन ऐकल्याने फायदा काय होतो. एखाद्या बाईने जीवनामध्ये जर सोनं चोरलं, काय म्हणतो मी लक्षपूर्वक ऐका, एखाद्या बाईने जीवनामध्ये जर सोनं चोरलं आणि सोनं चोरून जर काल्याचं कीर्तन ऐकलं तर तिला सोनं चोरण्याचं पाप लागत नाही. मग सोनं चोरत जा. बाया म्हणतील काय हुशार आहे माय आपला बाबा, असं बरोबर सांग. तसं नाही, नकळत तुमच्याकडून चोरी झाली आणि जर तुम्ही शुद्ध अंतःकरणानं काला सेवन केला तर तो दोष निघून जातो. विठ्ठला परमात्मा या मृत्यू लोकामध्ये 125 वर्ष जगलेत. किती वर्ष? 125 वर्ष. 125 वर्षाचा कालावधी परमात्म्याची आयुष्य मर्यादा. 125 वर्षामध्ये परमात्मा 11 वर्ष गोकुळात राहिले, 14 वर्ष परमात्मा मथुरेत राहिलेत, लक्षपूर्वक ऐका, आणि 100 वर्ष परमात्मा द्वारकेत राहिलेत. 125 वर्षाचा कालावधी आहे. मग कोणतं चरित्र वर्णन करायचं? द्वारकेतलं का? अजिबात नाही. मथुरेतलं का? अजिबात नाही. जे गोकुळात केलं ना, ज्या माखनचोर लीला आहेत का, त्यांचं वर्णन करायचं. बरं, त्या लीला तरी का केल्या परमात्म्याने? त्यामध्ये पण अनेक कारण आहेत बघा. मक्खनचोर लीलेचं चरित्र जर वर्णन केलं तरी काया पवित्र होते दादा. कसे कसे चरित्र, त्यानं कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या त्यामध्ये. तर त्रेतायुगामध्ये सारे वानर परमात्म्याकडे आले आणि सांगितलं, प्रभू अरे आम्ही तुला एवढी मदत केली, तुझी बायको तुला मिळवून दिली, पण आमचे मात्र हाल चालले. तुझ्या भाकरीची सोय झाली, आमचं काय? परमात्म्यानं सांगितलं, तुम्हाला म्हणायचं काय? अरे आम्हाला बायका मिळणार. परमात्म्यानं सांगितलं, बा ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माकड्याने मिटिंग घेतली आणि विचार केला, म्हटलं अरे एक काम करूया, काय याच्याकडे एक जादू आहे. म्हणे काय? यानं दगडाला पाय लावला की दगडाची बाई होते. म्हणे मग याच्याकडे दगड घेऊन जाऊ, दगडाला पाय लावून घेऊ, बाया तयार होतील, लग्न लावून घेऊ. सारे वानराने दगड घेतले, डोक्यावर आनंदाच्या भरात आले. परमात्म्याला सांगायचं होतं, प्रभू दगड घ्या, आम्हाला बायका करून द्या, पण आनंदाच्या भरात शब्द उलटा बोलले. परमात्म्याला सांगितलं, प्रभू दगड घ्या, आम्हाला बायका करून घ्या. परमात्मा म्हटले, तथास्तु. साऱ्या गोपिका झाल्यात. काही वानर आलेत, सांगितलं, प्रभू अरे झाडपाला खाऊन जगलोत, पोटाची तृष्णा बाकी अजून, काही करता येईल का मदत? परमात्म्यानं सांगितलं, द्वापार युगात या. सारे गोपाल बनून आलेत आणि परमात्म्यानं खेळ खेळत असताना परमात्म्याने एक प्रकार केला. सारे सवंगडी एकत्रित केलेत आणि एका गवडणीच्या घरामध्ये तळ टाकला. ती गवडण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठली. पूर्वी बाया लवकर उठायच्या, हे फक्त ऐकून घ्या. आता 3 वाजता सकाळी लवकर उठायच्या. उठल्यानंतर त्या बाईनं कधी न पाहिलेला, कधी न बघितलेला, कधी न ऐकलेला प्रकार, ती काहीच बोलत नव्हती. ती दाटखीड बसली. ती गल्लीत गेली, साऱ्या बाया जमा केल्या. बायांना म्हणते, ए बाई, कधी न पाहिलेला, कधी न बघितलेला, कधी न ऐकलेला प्रकार झाला. झालं तरी काय? मी सांगत नाही, तुम्ही यान बघून घ्या. साऱ्या गोपिका घरात घुसल्या आणि त्यांनी जे पाहिलं तेच व्यक्त केलं अभंगाच्या प्रथम चरण. पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी. पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती
स्तवती पालती दुधानी. दुधानी म्हणजे काय? ठीक आहे, दुधानी म्हणजे शरीर. या शरीर ते रूपक आहे. ज्ञानोबा या शरीराला घोंगडीची उपमा देतात. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगली रे. घोंगडी म्हणजे शरीर. देवा तुझी चांगली रे, आमची वाईट आहे. आमची कशी माहितीये का? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. ही घोंगडी काही एवढी चांगली नाही आहे दादा. याचा आश्रय ज्याने ज्याने केला ना त्याचा सत्यानाशच झाला. गुलाबजाम कपाटात चांगला दिसतो, त्या गुलाबजामने याचा आश्रय केला की त्याचा सत्यानाश होतो. रसगुल्ला डब्यातच चांगला दिसतो, एकदा का त्यानं याचा आश्रय केला, याला 9 दरवाजेत 9, एकाही दरवाजातून चांगलं मटेरियल बाहेर येत नाही. याच्यात परमात्म्याचे उपकार आहेत दादा की त्यानं चांबडी नावाचं आवरण घातलंय. नाही तर तुमचं माझं शरीर खाटक्याचं दुकान दिसलं असतं. हे काही एवढं चांगलं आहे काय? नाही 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 नाही, हे अत्यंत घाणेरड आहे. यात चांगलं काहीच नाही. म्हणून ज्ञानोबा परमात्म्याला सांगतात, देवा तुझी फार चांगली बरं का, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं. तुझ्या घोंगडीचं वर्णन अत्यंत गोड आहे. म्हणजे काय? याला घोंगडीची उपमा देतात. महाराज याला वारुडाची सुद्धा उपमा देता येईल. जसं की शेतकऱ्याच्या शेतामध्ये वारुड असतं, त्या वारुडात साप घुसला की शेतकरी काय करतो? त्यातला साप बाहेर काढायचा, म्हणजे त्यात पाणी ओततो, ती माती फुलते, साप बाहेर येतो. तसं हे सुद्धा वारुड आहे. याला सुद्धा 9 दरवाजे आहेत. जसं त्या वारुडाला छिद्र आहेत तसे याला 9 छिद्र आहेत. जसं त्या वारुडात सर्प बसलाय तसं यात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभरूपी विकार म्हणजे सर्प आतमध्ये बसलाय. यातला सर्प बाहेर काढायचं म्हणजे काय करावं लागेल? सप्ताह त्याच करता असतो. लक्षपूर्वक ऐका. वर्षभर बॅटरी चार्जिंग राहावी म्हणून चार्ज करण्याचं माध्यम म्हणजे सप्ताह. तुम्ही आपण जीवन जगत असताना सुखदुःखाचे प्रसंग येतात. सुखाला कोणी सामोरी जातं, दुःखाला सामोरी कसं जावं हे मार्गदर्शन ज्या ठिकाणी केलं जातं त्याचं नाव सप्ताह. सप्ताह म्हणजे काय? निव्वळ खाणी सुमारी नाही. सप्ताहाचं महत्वच कळत नाही. आता जळगाव म्हणजे काही फार मोठी सिटी नाही. उन्हाळ्यामध्ये माय मावल्यांचं सीजन असतं. कशाचं? वडापापड करण्याचं. बाय वडापापड करतात ना, तू माझ्याकडे ये, मी तुझ्याकडे येईल, तू मला मदत कर, मी तुला मदत कर. आपल्याकडे अशी पद्धत आहे, पडजी करतात बाया, नाही का? मी एकदा नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला गेलो आणि आमच्याच घरी सकाळी कार्यक्रम होता. काही लोकांनी कानं बंद करून घ्या. आणि ते सकाळी सकाळी कार्यक्रम, मी आलो आणि 8 वाजता दात घासत होतो. आमच्याच कॉलनीतल्या बाया जमा झाल्या आणि बायांनी पटकन 3 दगड ठेवले, पातेल्याला बुंद लावलं, पातेलं चुल्यावर ठेवलं, खालून जाळ लावला. टाइम कमी असल्यामुळे पटकन तो घाटा शिजवला. गच्चीवर असं धोतर टाकलं, धोतरावर ते पापड गोल गोल तयार केले, त्याच्यावर रचून दिले. बायाने सर्व साहित्य जमा केलं. ताट, फडकं, बघून, चमचा, चाटू, बिनपायनं, ते सर्व साहित्य घेतलं. बायांनी घसडून काढलं आणि ज्या पातेल्यामध्ये घाटा शिजवला होता का ते पाण्यानं फुल भरलं आणि बाया घरोघरी चालल्या गेल्या. मी तिला म्हटलं, अय, ती म्हणे काय? या बाईसले काय अक्कल आहे का? ती म्हणे काय जाय? म्हणते इथला बटा बांडा गचडी काढत ऐकाम सोड दिलं. ती म्हणे गोचे बेटा ते काही कीर्तन नाही तुमले काही समजित. म्हणतो ओ बापरे, तू तरी सांग काय भानगडे? ती म्हणे ओ या बोगन आले खरड चिटकेले, आज निघाव नाही म्हणे. मग हाय दिनभर बिजू देणं पडी, संध्याकाळी हात मारा की चक पुन्हा कीर्तनले एक आणि ये मुरली बाबा ओढून मोठा का. महाराज माझा दृष्टांत संपला. जसं त्या पातेल्याला खरवड चिटकली ना, तसं हे सुद्धा पातेलं आहे. याला खरवड चिटकली, याला भिजू घाला. म्हणजे काय? सनटेकच्या टाकीत जाऊन उड्या नका मारू. 7 दिवस काकडा रूपी पाण्यामध्ये, पारायण रूपी पाण्यामध्ये, हरिपाठ रूपी पाण्यामध्ये, कीर्तन रूपी पाण्यामध्ये याला भिजू घाला. 7व्या दिवसाचे कीर्तनकार आले, त्यांनी मागणी मागितली आणि शुद्ध आणि सात्विक स्वच्छ झालेल्या पातेल्यामध्ये आजचा कीर्तनकार प्रसाद देऊन जाणार. त्याचं नाव कीर्तन आहे. माईबाप, या शरीराला अनेक उपमा आहेत. तसं तुकोबारा या शरीराला घटाची म्हणजे घागरीची उपमा देतात. आणि एकदा का जी घागर उलटी झाली मग तिच्यात तुम्ही किती पाणी होता दादा, त्यात पाणी जाऊ शकत नाही. बरं, उलटी करणं कोणाचं काम नाही. याच्याकरता चोर फार शाकटा लागतो, चोरी करणारा फार हुशार लागतो.
शार्प लागतो. चोरी करणं हे सुद्धा सोपं नाही. चोरी करण्याकरता फार मोठा कोर्स करावा लागतो. त्याच्याकरता साहित्य लागतं. लिहून घ्या. ऐका ना. बरं 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 बाई, हे साहित्य लागतं खरं. चोरी करता येते खरी. ती चोरी झाली ना, साऱ्या गोपिका आल्या. पाहिलं तर दुधाण्या उलट्या आहेत बाई. ही चोरी करणारा अत्यंत हुशार चोर आहे. आणि एवढा हुशार चोर एकच आहे. त्याचं नावही सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. म्हणती नंदाची पोरे, म्हणती नंदाची पोरे, म्हणती नंदाची पोरे, म्हणती ही चोरी करणारा एकच कोण? नंदाचं पोरग. बरं काय चोरलं त्यानं? 9 लाख गाई आहेत त्याच्या घरी. आपल्यासारखं नाही बादल्या खंगाय खंगाय, पैसा संगाय संगाय. हा, नवनीताचे पूर आहेत त्याच्या घरी. दया दुधाचे डोंगर आहेत. माठाचे माठ भरलेत. चोरी करायची गरज नाही. मग चोरलं तरी काय? परमात्मा जे चोरतो ना, त्याला चित्त असं म्हणतात. ज्याचं चित्त देवाने चोरलं ना, त्याला देवाच्या पलीकडे काही दिसत नाही. ज्याचा स्वीकार देवाने चोरला, ज्याचा स्वीकार देवाने केला, सर्वात आधी तो चित्त चोरतो. कोणाकोणाचं चोरलं? अनेक उदाहरणं सांगता येतील. राजस्थानामध्ये मेळता नावाचं प्रांत, राव दुधा नावाचे राजे, त्यांना 5 मुलं. 4 नंबरचा पोरगा नाव राणा रतनसिंह. त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं मिहिरा. काय मीराबाईचं जीवन! माईबाप, परपुरुषाला त्या काळामध्ये स्त्रियांचं नख सुद्धा दिसत नव्हतं. अशा काळात मीराबाईचं देवावर प्रेम जळल्यामुळे परिस्थिती अशी झाली, मीराबाईने जगाची लाज धरू नये, जगाचा विचार करू नये. कसला विचार न करता पायामध्ये घुंगरू बांधावे, हातामध्ये तंबुरा घ्यावा, एका हातामध्ये चिपडी घ्यावी आणि बेधुंद होऊन भगवंतापुढे नाचावं, देवाशी बोलावं, देवाशी हसावं, देवासोबत खावं, देवाला सांगावं, देवा तुझ्या वाचून माझं कोणी नाही, माझ्या जगण्याचा आधार तू आहे.
जेव्हा जेव्हा मीराबाईवर संकट आलं तेव्हा मीराबाईने देवाला हाक मारली आणि देवाने सुद्धा यावं. ज्या वेळेला घरातल्या लोकांनी विष पाठवलं ना, मीराबाई असं म्हटल्या काय विष आणि मला माहितीये, गटा 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 पिऊन गेल्या, पण मीराबाईला काही झालं नाही. आजही मिळताला जा, भगवान गिरधर गोपालची मूर्ती आहे, त्या मूर्तीचा कंठ निळा आहे का? मीराबाईनं घेतलेलं विष भगवंतानं आपल्या कंठात ठेवलं म्हणून मूर्तीचा कंठ आजही निळा आहे, आजही निळा आहे. माईबाप काय मीराबाईचं जीवन. मीराबाईनं देवाच्या पलीकडे काहीच बघू नये. जेव्हा जेव्हा संकट आलं असेल, मीराबाईनं सुंदर अशा प्रकारे हिरवागार चुडा भरावा, हिरवगार पातळ नेसावं, कासवाच्या पाठीसारखा कुंकू लावावा, हातामध्ये चुडा भरावा, एकतारी घ्यावी, हातामध्ये चिपड्या घ्याव्यात, आतून भगवंताच्या मूर्ती समोर जावं, आतून दरवाजा लावावा आणि देवाकडे पाहावं, देवाला सांगावं, देवा माझ्या जगण्याचा आधार तू आहे, तुला माझ्या करता यावं लागेल. मोहन आओ तो सही गिरधर आओ तो सही, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी. मोहन आओ तो सही गिरधर आओ तो सही, मंदिर में मीराबाई आओ तो सही मोहन आओ तो सही, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी. मोहन आओ तो मीराबाईनं पायामध्ये चाळ भांगावी, हातामध्ये एक तरी घ्यावी, एका हातात चिपड्या घ्याव्या, देवाला सांगावं, देवा तुझ्या वाचून जगण्याचा आधार नाही कोणी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तुझ्या वाच काय नाही केलं देवा तुझ्यासाठी. अरे किती संकट आले माझ्यावर, जन्माला आली 1.5 वर्षाची झाली ना, आई मेली रे माझी, जगण्याचा आधार तू आहेस. आजीनं वाढवलं, आजीनं वाढवलं. आजीबाईला मुद्दलपेक्षा व्याज जास्त आवडतं, कोणाची आजी असू. आजीनं सांगितलं, "बिरे, ही जी मूर्ती दिसते ना, हा तुझा नवरा, मी पती म्हणून तिला स्वीकार केलं, माझं जगणं तुझ्यासाठी, मरणं तुझ्यासाठी, हसणं तुझ्यासाठी, बोलणं तुझ्यासाठी. का? मी नाहीच, माझं चित्त तू चोरलंय, हा फक्त पुतळा आहे, आता चित्त तुझ्यासाठी मी समर्पित केलंय. तू म्हणशील तसं सांग, मी काय केलं पाहिजे, तू म्हणशील ते होते. एकली खड़ी रे मीराबाई एकली खड़ी, मोहन आओ तो सही गिरधर आओ तो सही, माधव रे मंदिर में
माधव आवतो सही गिरधर रे मंदिर मा मीराबाई एकली खडी. देवा तुझ्या वाचून कोणी नाही रे जगण्याचा आधार. का तर मीराबाईचं चित्त चोरलं परमात्म्याने. जिचं चित्त चोरलं ना तिला देवाच्या पलीकडे. आणि हे चित्त चोरणारा तोच चित्त चोरिले नंदाच्या नंदने. हे चित्त चोरण्यामध्ये त्याची मास्टर डिग्री झाली आहे. साऱ्या गोपिका म्हणतात बाई मान्य, चोरी त्यानंच केली, तोच होता चोरी करायला, नंदाचं पोरगा आहे ते. पण तो एकटा चोरी करू शकत नाही, त्याला सहकार्य आपल्या पोट्ट्यांनी केलं. आता बायांची सवय असते बघा, आपलं ते राजबिंदडन, दुसऱ्याचं ते. बायांना ही सवय आहे, आपल्या पोराची झाक झाकतात बाया. आणि मी तर नेहमी बोलतो माय माऊल्यांना, तुम्हाला प्रार्थना आहे माझी बरं का, लहानपणी लेकराच्या चुकीवर कधीच पांघरून घालायचं नाही. उलट त्याची चुकी त्याला दाखवायची, त्याला समजू द्यायची. म्हणजे छोटी चुकी जर आपण सावरली तर उद्या उठून मोठी चोरी करत नाही किंवा चुकी करत नाही. अनेक उदाहरण आहेत. तुम्ही ऐकलं ना ते, की एका बाईने लेकराला शाळेत टाकलं, त्यानं पेन्सिल चोरून आणली, पुस्तक चोरून आणलं, फळा चोरून आणला, मोठा झाला, त्यानं दरोडा घातला, पोलिसांच्या हातात सापडला, कोर्टात नेला, त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. मग त्याच्या आईला बोलवलं, त्यानं आईच्या हाताचा चावा घेतला. का बरं? तो म्हणतो जर मी पेन्सिल चोरून आणली तेव्हा जर माझ्या आईने मला सांगितलं असतं तर आज मी फासावर गेलो नसतो. ही चूक कोणाची तर आईची आहे. आणि माय माऊल्यानं तुम्हाला खरंच प्रार्थना, बाप कठोर आहे, बाप निष्ठुर आहे, बाप लेकराच्या चुकीवर पांघरून घालत नाही. सर्व बापांचं सारखंच आहे, पण सध्या बाप लोकांनी चुकीचा ठरवला. जो येतो तो आता आईबद्दलच सांगतो. बाबा लोकांनी सुद्धा माय माझी मायेचा सागर, मग बाप का दुःखाचा डोंगर आहे का? हा, असं नसतंय. माय आणि बाप दोघी सारखेच आहेत. उलट मला तरी असं वाटतं आईपेक्षा काकणभर उपकार बापाचे जास्त आहेत. फक्त आईचे उपकार दिसतात, बापाचे उपकार दिसत नाही, एवढाच फरक आहे. बाबा लोकांनी सुद्धा आता बाप पण सांगितला पाहिजे. कारण का, आता यशोदा आणि देवकी सर्वच सांगतात, पण भर पावसामध्ये भगवान कृष्णाला पाण्यातून मथुरेतून गोकुळात नेणारा वसुदेव कोणी सांगत नाही. हे दुर्दैव आहे. माईबाप, अरे पोरग पास झालं ना म्हणून पेढे वाटणारी आई सर्वांना दिसते, पण पोराची फी भरण्याकरता दुसऱ्याच्या घरी साल धरणारा बाप कोणाला दिसत नाही. पोरग नोकरीला लागलं की पेढे वाटणारी आई सर्वांना दिसते, पण पुढाऱ्याची दाढी धरून त्याला नोकरीला पाठवणारा बाप कोणाला दिसत नाही. बरं का, बाप बापच आहे. टाळ्या वाजवू नका, फक्त बापाचा आदर करा. सर्व सत्याना तुमच्या पायऱ्या झालाय माय. बरं का, माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं ना, तुम्ही काहीच करून घेऊ शकत नाही. माझं शिव्या द्याल 2-4. माझी प्रार्थना आहे तुमचं म्हातारपण सुखात जावा. असं जर वाटत असेल ना, मी कीर्तनकार मरू दे, कीर्तनकार चुल्यात जाऊ दे, मी तुमचा पोरगा आहे म्हणून सांगतो. तुमचं म्हातारपण सुखात जावा असेल ना, तर आजच्या कीर्तनातलं एक वाक्य ऐका, तुमचं म्हातारपण 100% सुखात जाईल आणि माझं कीर्तन पण सार्थकी लागेल. तुमचा पोरगा म्हणून ऐका. म्हातारपणात तुमचे हाल होऊ नये असं जर वाटत असेल, म्हातारपणात तुमच्या सुनबाईने मुलाने तुमची सेवा करावी असं जर वाटत असेल, एकच मंत्र देतो तुम्हाला. काय? कधीच आपल्या सुनबाई समोरून पोनासमोर नवऱ्याला चुकीचं बोलू नका. आणि जर बरोबर आहे आटे बरोबर म्हणा, गरजाईत गोदाज मारा, असं नाही. तुम्ही जर त्याची भाजी केली माय, सत्यानाशच आहे. असं अजिबात करायचं नाही. नवऱ्याला रिस्पेक्ट द्या. म्हणजे उलट सुनबाईला सांगा, दळला चांगला नाही बरं, एकच उंदडा मट्टक, ती घाबरायला पाहिजे. आपण तसं नाही ना, काय करायतून सासरानं असं थांब. फार विचित्र परिस्थिती आहे बरं का. बाप कठोर आहे ना, मला मान्य आहे, बाप निष्ठुर आहे. मी नेहमी सांगत असतो कीर्तनातून, बाप पोराला नेहमी चांगलं शिकवण्याचं काम कर. सकाळी सकाळी मागू द्या बरं. पोरानं पैसे मागितले की बाप कधीच देत नाही हो. 10 रुपये मागू द्या. मला नाही आठवत ना बापान कधी 10 रुपये मागितल्यावर लगेच दिले असं. अशीन कीर्तनात बसेल तरी सांगतो. त्याला काय, भारतदा 10 वेळेस मागितले तेव्हा आपण 10 रुपये दिले असतील. खिशात पैसे राहायचे, हा कालदी भेटतील. आम्ही का चॉकलेट काल माग राहिनो का? नाही, पण तरी बाप देत नाही. का बरं? बापाला वाटतं की माझ्या पोराला 10 रुपयाची जाणीव झाली पाहिजे. 10 रुपये कसे कमवतात त्याला त्या कष्टाची किंमत कळाली पाहिजे, म्हणून बाप देत नाही पैसे.
मागू दे न किती रावण्या करू दे. ओ आप्पा द्या ना, नाही सांगन तुले का हो, आज बी देणार काल बी दे, नाही सांगन तुले. हो आप्पा दी द्या ना, मी का चॉकलेट काल मग रे सरच नाही सांग ना. हो आप्पा दी द्या ना, हो बाई सरच नाही सांगन तुले. आप्पा आज बी देणार नाही सांग ना. तेवढा मग टपकस मग लगेच मत मग दी द्या ना. आई 17-15 आहेत का तू गुचवट नाव बहीण लोकांले 9 घरी जण वाटत नाही. तू ऐक नाव मावशी तुमल्याची तर किंमत नाही. तो म्हणे बन करू नको, रुपया भेटाव नाही. तो बिचारा चालला जातो परमहंस महाराजांच्या मंदिरावर. ही कपाट उघडते, 100ची करकरीत काढते, पोराच्या हातात देते, ले तसाच येतो. कोण कोण बहिणी हो? अरे या घर मम्मी व तू मरी जाईन. तू जगाना लायकीनेच नाही, तू दाखलपणे त्यांना मनमा 20 फेरी राही नाही. तो कसा म्हातारपणे सेवा करी. नाही 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 ऐका, काठी जवळ ओली असते ना तर तिची रिंगणी होते. एकदा का काठी वाकवायला जाल ती कोरडी झाल्यावर किती मुळून जाते. म्हणून लेकरांना संस्कार चांगले द्या. त्या गोपिकांनी झाक झाकली, अगं बाई आपले पोरं चांगलेत पण त्या पोरांना नासवणारा तोच तयाविन नासे नोहे दुसरी ऐसे. मग त्याला आणलं कोणी? त्याचा पत्ता अभंगाच्या 4थ्या कडव्यात. हो सब तुकया मेला, सब तुकया मेला, कलियुगात चरित्र द्वापार युगातलं कसं शक्य आहे? जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. बघा ना तुम्ही, प्रल्हादजी होते ना, प्रल्हादजी बऱ्या प्रल्हादजी होते का? प्रल्हादजी हिरण्यकश्यपू आणि मा कयाधूचे सुपुत्र 4 नंबरचे ते प्रल्हादजी म्हणजे तुकोबार आहे. प्रल्हादाचं तेच स्वरूप त्रेतायुगामध्ये अंगदजी बनवून आलेत. अंगदजी म्हणजे प्रल्हादजी आणि प्रल्हादजी म्हणजे अंगदजी. तेच अंगदजी द्वापार युगामध्ये उद्धवजी बनवून आलेत. तेच प्रल्हादजी अंगदजी, तेच अंगदजी उद्धवजी आणि तेच उद्धवजी कलियुगामध्ये नामदेवराय बनवून आलेत. आणि नामदेवरायांचं अवतार कार्य बाकी राहिलं म्हणून तुकोबराय बनवून आलेत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर परमात्म्याला आणण्याचं काम संत करतात. 3 प्रकार आहेत, जीवात्मा, देवात्मा आणि महात्मा. आता हे जरा जड जाईल. जीवात्मा म्हणजे तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला यावंच लागतं. महात्मा म्हणजे संत स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने जातात. आणि संत ज्याला आणतात तो संत ज्याला आणतात तो देवात्मा. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं तेव्हा परमात्मा येतो. आणण्याचं काम कोण करतं तर संत करतात. कोणा करता करतात तर तुमच्या माझ्या करता करतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असाच असेल असा नाही. माझ्याकडे अजून 1 तास कालावधी आहे. 1 तासात आपल्याला देवाचं चरित्र पाहायचं आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या पुढे मांडला. थोडासा त्रास देतो. एकदा चुलेत चाली मोडून हाताची घडी काढा, हाताने टाळी आणि मुखानं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा
देवाचं चरित्र अवीट आहे, गोड आहे, सुंदर आहे, सुरस आहे. नुसतं चरित्र ऐकायचं नाही, ते अनुभवायचं. आजच्या कीर्तनातून अनुभव यात. फक्त तुम्ही मला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. वसुदेव आणि देवकीचं लग्न ठरलं, ताटामाटामध्ये लग्न पार पडलं. हे बरा, थाटामाटामध्ये लग्न पार पडलं आणि देवकीचा चुलत भाऊ, नाव त्याचं कंस, स्वतः रथ हाकण्याकरता बसला ना आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माझ्यावर भरोसा ठेव, काय हिच्या पोटी जे 8वं पोरग जन्मेल ते तुला मारून टाकेल. त्याने लगेच तलवार काढली, मारण्याकरता धावला. वसुदेवानं हात धरला, हात तो धरीला. वसुदेवे काय, अरे आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी, माझी अर्धांगिनी, हिला तू मारू शकत नाही. हिचं रक्षण करणं माझं कर्तव्य. तो म्हणतो ना रहेगा बास ना बजेगी. मी जर हिलाच मारून टाकतो तर हिच्या पोटी बाळच जन्माला येणार नाही. खोडच कापतो, फळच येणार नाही. अरे असं करू नको. बहिणीला मारण्याचं पाप कुठं भरशील? निस्वार्थ प्रेम करते रे बहीण. या जगात सर्व प्रेमात स्वार्थ, पण बहिणीच्या प्रेमात स्वार्थ नाही. तिला माहितीये ज्या अंगणात आंघोळी टाकते, अंगण माझं नाही, एके दिवशी मला दुसरीकडे जायचं आहे. तिला माहितीये ज्या बापाला, ज्या आईला, ज्या भावाला, ज्या बहिणीला जीव लावते ना, एके दिवशी सर्व नाते तोडायचेत, मला दुसरीकडे नाते जोडायचेत. पण तरी सुद्धा भाऊ बहीण आईसाठी जीव टाकते. ते अंगण सुंदर साजवते, त्यात रांगोळी घालते, लोकांना जीव लावते. का? माहितीये की मी एके दिवशी चांगली झाली, मला पंख फुटले की उडून जायचं, तरी जीव लावते. बहिणीचं प्रेम हे सर्वात, आई वडिलांच्या प्रेमात स्वार्थ, पण बहिणीच्या प्रेमात स्वार्थ नाही. या जगात ध्यानात ठेवा. आई वडिलांना वाटतं जर माझ्या लेकरांना चांगलं शिकवलं, चांगले संस्कार दिले तर म्हातारपणी माझी सेवा करतील. पण बहिणीच्या प्रेमात कुठला स्वार्थ नाही. निस्वार्थ प्रेम करते भावावर. नवऱ्याच्या घरचं कसं असू दे, पण भावाचंच सांगते. भावाचं फाटका असू दे, पण भावाचं चांगलं सांगेन ती. भावाची परिस्थिती नसली ना, सासरून 10,000 रुपये घेऊन येते. 5,000 दिवाळी तिची करते बिचारी. 5,000 चुपच्या भावाच्या हातात घालते. दादा यावर्षी तुझी जरा चंचन नाही रे, कापसाला भाव नाही, या 5,000 तुझी दिवाळी करून घे. आणि 5,000 कपडे घेऊन सासरी जाऊन सांगते ना, माझ्या भावाने केलं बरं का, माझ्या भावानं चांगली दिवाळी केली. तिला बहीण म्हणतात. ही जुन्या काळातली सांगतो. आता 5-10 वर्षातली बहीण लय बिकार झाली. हा, आता 5-10 वर्षात बहीण इतक्या बदलल्यानं महाराज काय सांगावं तुम्हाला. 5-5, 7-7 वर्ष झाले भावाशी बोलत नाहीत अशा बहिणी आहेत. कशा पाहिजे? सही करायच्या पाहिजे. सही देत नाही त्या, बोलत नाही. अगं मी म्हणतो, माझी हात जोडून प्रार्थना तुम्हाला, भाऊ भाऊजाईकडून फक्त साडी चोडीची अपेक्षा करा, दुसरी अपेक्षाच करू नका. गगनाला झेंडा लागल तुमचा. सया पटकन द्यायच्या, टाळ्या नका वाजू, सया देत जा. टाळ्या वाजून सत्यानाश केला सारा. सया देत नाही. इथं सुद्धा बसलेत मी 2-4 बघा, चेहऱ्यानं उठवल मी, तर उठवू का? हा, असं करायचं नाही. ऐका, माहेराला, महाराज माहेरावर प्रचंड प्रेम असतं ना, असं म्हणायचे पूर्वी. माहेरचं कुत्र सुद्धा गोड लागायचं. पण आता ती आसक्ती, ते प्रेम, ते राहिलंच नाही काही बरं का. आणि दोघांना बंदी शाळेमध्ये टाकलं. बघता बघता पहिलं बाळ जन्माला आलं. कंसानं बाळ पाहिलं. कंस म्हणतो, देवकी 8वं पोरग माझं शत्रू आहे, पहिलं नाही. मी याला मारत नाही, पण 8वं मात्र सोडणार नाही. कंस गेल्याबरोबर देवकी म्हणते, म्हटली नव्हती का लय चांगला आहे तो. जेलमध्ये टाकलं तरी म्हणते लय चांगला आहे तो. भावाबद्दल चुकीचं बोलूच शकत नाही. तिला बहीण म्हणतात. भावाचे गोडवेच गाते, भावाचेच गाणे म्हणेल. आता गाणं म्हणणारे बाबा बी पेशल आहेत, मला काही म्हणता येत नाही, पण भावाचे गोडवे गाते. मायबाप भावाचे गुणगान गाते, तिला बहीण म्हणतात. ते पोरग पाहिलं आणि कंसाला मोह झाला. बालपणीचे फार तर्क सुंदर असतात. लहान पोरग जन्माला आलं ना, सर्व घराला मोह वाटतो, त्याचं आकर्षण वाटतं. पोरग जन्माला आलं की अख्खं घर भानगडी करतं. आजला म्हणतो चेहरा मायासारखा, त्याची आई म्हणते कलर मायासारखा, पोऱ्याचा बाप म्हणतो डोळे मायासारखे, आजली म्हणते नाक मन सारखं, म्हातारीनं नाकवर गैरी द्या अंदराज. नाक नाही तो कुछ नाही या जगात, नाक आहे तो सब कुछ है. पूर्वी जर पोरगी पाहायला गेले ना दादा, आता ते कामच राहिलं नाही तुमचं, पण पूर्वी जर पोर पाहायला गेले तर मग संध्याकाळी बसायचे. पोरी पाहायला बी असे स्पेशल लोक पाठवायचे का डॉक्टर,
ठरेल लोक होते, ठरेल लोकांना ठरेल काम. का हो, कस काय पोरगी? पोरगी गुलाबाच्या पाकळीसारखे होट आहेत, सफरचंदासारखे गाल आहेत, असे लांब लांब केस, पोर भुरी भुरी भस. पण तिनं नाकवर म्हैसने पाय ठेवले. मी नाही सांगत, तुकोबरायांची भाषा आहे. तुकोबराय म्हणतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने, नाक नाही तो कुछ नाही. सर्व ठिकाणी नाक लागतं. अरे 2-4 बायांचं भांडण चालू असलं ना, तर गलीमध्ये एक बाई दुसरी बाई सांगते, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, तील काय म्हणजे जगडाल सुद्धा नाक लागस. नाक नाही तर कुछ नाही महाराज. अख्खं घर भांडणी करतं. ते लहान बाळ पाहिलं, कंसाला मोह झाला, कंसानं सोडून दिलं. आणि सोडल्यानंतर नारदाची भेट झाली. पुण्य सारावया भेटे देवर्षी, वधी बाळकासे ठेवू नको, एकही बाळाला जिवंत ठेवू नको. 6 पोरं मारले, 6 ही मारी तर दुराचारी. कसे मारले? भागवतात त्याचं वर्णन आहे. पिंडदान करण्याकरता जो भात शिजवतो ना, त्या भाताचा गोळा करायचा, लाडू बनवायचा आणि भीतीवर मारून फेकायचा. जसे तांदळाचे कण पांगतात तसं देवकीच्या पोराच्या चिथड्या पांगत होत्या. 6 पोरं मारून टाकले. 7व्या गर्भाचं घर्षण झालं. ते बलराम दादा 8वी तेजपुंज मूर्ती देवकी आणि वसुदेवाच्या समोर प्रकट झाली. सांगितलं, आई सांगा सांगा सांगा, कुठं आहे तो कंस ज्याने तुमचे पोरं मारले? देवकी म्हणते, ए तुझं लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का? तुला कोणी बोलावलं? आई तुम्ही तर तपश्चर्या केली. अरे मग काय एवढं पोरग जन्माला येतं का? मला ते सुख उपभोगायचं, तू माझ्या पोटी जन्माला ये. बघता बघता देवकीला दिवस गेले. श्रावण नावाचा महिना आला, रोहिणी नावाचं नक्षत्र आलं, बुधवार नावाचा दिवस आहे. आणि रात्री 12 वाजता परमात्म्याचा जन्म झाला. जसे परमात्मा जन्माला आले, सर्व जेलचे बंदीखाने तुटले, सैनिक मूर्छित झाले. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा तोच हा पोरगा की जो तुला मारणार आहे, त्याचा जन्म झाला. त्याला सुपड्यामध्ये ठेवलं, काही काही म्हणतात सुपड्यात ठेवलं, काही काही म्हणतात टोपलीत ठेवलं, काही का होईना. आता भागवत बरीच लोक म्हणतात, नाही मग जेल मा सुपडं का ताई नव्हतं, पुन्हा बापने आंदीन. आता देवाच्या चरित्रावर डाऊट घेतात वो लोक. सारे जेलचे बंदीखाने तुटलेत. तिकडे नंद बाबाच्या घरी बहु दिवसानं बाळ जन्माला येणार. नंद बाबाच्या 2 बहिणी आलेल्या होत्या. वसुदेवजी तिकडे गेलेत. योग माया जन्माला आलेली होती. तिला जेलमध्ये आणलं. ती हातातून सटकली. जाताना तिने निरोप दिला. जाता जाता सांगून गेली, मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय, तुझं लागी वधी उपजला मज आधी. इकडे नंद बाबाच्या घरी बहु दिवसानं बाळ जन्माला येणार. डोंगरोजी महाराज भागवतात वेळ सुद्धा सांगतात, 1:56 वेळ आहे. नंद राणीच्या शेजारी निळ निळ प्रकाश पाहिलं आणि सुनंदा धावतच आली आणि तिनं जोरात आरळी मारली, नंद बाबा लाला भयो लाला. जो बातमी गेली ना, ही गवडंतीला, ती गवडंतीला, ती गवडंतीला, ती गवडंतीला, सारे नंद बाबाच्या दाराशी आलेत आणि आनंदोत्सव साजरा करू लागलेत. जो आनंदोत्सव गोकुळात झाला, तो दहीगाव मध्ये सुद्धा होऊ शकतो. फक्त आपण मानलं पाहिजे की देवाचा जन्म गोकुळात नाही, दहीगाव मध्ये झाला. कोणाकोणाला आनंद झाला बरं देवाला, देवाचा जन्म झाल्यामुळे? काही काही तर असं करतात, काही काही असं करतात. देवाच्या जन्मोत्सवाचा आनंद कोणाकोणाला झाला, एकदा वर हात करून सांगा. सर्वांना झाला काय? तोच आनंद तो इथं साजरा करूया. सारे गोकुलवासी आले तर नंद बाबाच्या दाराशी आनंदोत्सव साजरा करू लागले. हे नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय यशोदा लाल की, हे हाथी घोडा पाल की, जय हो नंद लाल की. याचे गुडघे दुखतात का? गुडघे दुखणे जर बंद व्हावे असं जर वाटत असेल, एकमेव औषध आहे, देवाच्या भजनात नाचलं पाहिजे. हे नाचल्याने फायदा काय माहितीये का? जो इथे नाचला, देव त्याला संसारात नाचू देत नाही. काही काही बाया म्हणतील, बाबा
नाचतो तर मी पण आम्हाला दडला येईल तो कितला क्वालिटी नाही मला माहिती तू ताण नको अभिनय तो कधी नाही कर्जाई नाची दे का बरं लोक ऍडमिट कर देतील चांगली संधी आहे एक बार हात उठा कर हरी बोल हे गोकुल में भगवान प्रकट भय गोकुल में भगवान गोकुल में भगवान प्रगट भयो गोकुल में भगवान प्रगट भयो गोकुल में भगवान हर्ष भया नर नारी के मन हर्ष भया नर नारी के मन उमड़ा प्रेम तूफान उमड़ा प्रेम तूफान काल कराल के बंध हटाने काल कराल के बंध हटाने कर अवतार धरि अवतार महान प्रगट भयो गोकुल में भगवान प्रगट भयो गोकुल में भगवान ओ गोकुल में भगवान गोकुल में भगवान प्रगट भयो गोकुल में भगवान प्रगट भयो गोकुल में भगवान ताली पड़ा तुम्हारा सामनी रे बिजी ताली ना होई दादी तुम्हारा रावणी रे पिता दादी ना होई जा समिरन करी तुम्हारा सामनी रे बिजा समिरन ना होई ए सुमरन करे हमारा सावनी रे पिता सुमरन ना होई जा भाई बन मगनो फेर से रे कोने भाई बन के भाई जो मगनो के रे तोने भाई बन गई भाई जा सुदामणी कृष्ण मरा रे कोने भाई बन के भाई ए भाई बन वासुदा बाल कृष्ण मेरा रे मेरे भाई बन गई भाई जा रजमवेला गोकुल मगम तू नथी रे एका नाम रजमवेला गोकुल मगम तू नथी रे हे तारा विना मारो मन लगतु नथी रे ओ मारे गम तू नथी रे हे द्वारिका नाथ मारो राजा छोड़ दे इन मन माया लगाड़ी रे तुम्हारो राजा छोड़ी दे तेरे मन माया लगाई मारो राजा छोड़ दे इन मन माया लगाड़ी ओ पश्चिमना राधा रानी पूरबनो कानडो केविला हंसिलानी जोड़ी रे नवरंगी राधा मारू में झूमे बेलड़ी रे कामा कराए नागोड रे राधा नु मंगळू नाचे कनानी मोरनी बुलावे जोने सहुना बा गोरी राधा दिखाड़ो कर बे घूमे भूली बा गोरी गोरी राधा दिखाड़ो कर बे घूमे भूली बा हे गोरी राधा निकाड़ो वांगणभाजी तयारी आहे का सगळं? ते काही काही ना ऐका ना काही काय बाय म्हणते बाई देख ना देख कशी नाची राहील तू तू ना देख
हा मला माहिती आहे ना. पण ऐका ना, आपण मीराबाईपेक्षा मोठ्या नाही बरं. चंद्र सूर्य न तोपर्यंत मीराबाईंचं नाव अमर आहे का? फक्त मीराबाई नाचल्या म्हणून, बाकी काय नाही. बघ घुंगरू बांध मीरा नाची. इथं नाचायला सुद्धा भाग्य लागतं बरं, करंट्याचं काम नाही. इथं भाग्यच पाहिजे दादा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. इथं नाचलं पाहिजे. डीजे समोर नाचल्यावर काय मिळणार नाही तुम्हाला. इथं नाचलात ना, परमात्मा हे लोक नाही परलोक सुद्धा आपला सुधरवून देईन. आई बाप सारे नंद बाबाच्या दाराशी आले आणि आनंदोत्सव साजरा करत आहेत. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. नंद बाबाच्या दाराशी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. मग नंद बाबाच्या दाराशी सारे जमतात. ढोल ताशे नगारी शंख भेरी तुतारी वाजतायत आणि नंद बाबांना दान केलं. बघा काय का दान दिलं. हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालखी. नंद बाबांना हत्ती दान दिले, घोडे दान दिले. पण ज्यांना चढता येणार नाही ना त्यांच्याकरता पालखी दान दिली. त्यांचे टायर पंक्चर आहेत. नंद बाबांनी अन्नदान केलं. पंक्तीच्या पंक्ती उठवल्यात. काय काय बनवलं माहितीये का? लड्डू दिनो पेडा दिनो और दिनो लापसी. नंद बाबांना लाडू बनवलेत, पेढे बनवलेत. पण ज्याला दात नाहीत ना त्याच्याकरता स्पेशल आयटम बनवला लापसी. उचल गोडा दाब नळा, टेन्शनच नाही, जाऊ नको बरं का. इकडं आनंदोत्सव साजरा आहे पण तिकडे कंसाला झोप लागे ना. नंद राजा घरी नंद राजा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा बोट मोडितो. मथुरेत कंस मामा बोट मोडितो. मला मारणारा माझा शत्रू गोकुळात जन्माला आलेला आहे. जो कोणी जाऊन त्याचा वध करून येईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल. तिथं एक बाई बसली होती. बाईचं नाव आहे पुतना. पुतना तयार झाली बा. त्या पुतनेचं आता अनेक प्रकारे वर्णन करतात. म्हणे लगाक्य गजरान पहिर के साडी. नातराय म्हणतात पुतळं डोरलं साकड्या पैंजण कमरेला कमर. या ग्रंथात आहे बरं, मी नाही. पुतळं डोरलं साकड्या पैंजण कमरेला कमर. नाकात नथ घालून कोणता होता दीपक दादा तो शालू? सांग. कोणता होता दादा? पैठणी नावाची साडी. कोणती? पूर्वी साड्यांचे नाव सुद्धा चांगले होते बरं. खानदानी नाव होते, खानदानी. आता साड्यांचे नाव आहेत कुछ कुछ होता है. साडीचं नाव नाही काय. ठेवणाऱ्याला लाज वाटत नाही, सांगणाऱ्याला का बरं वाटली पाहिजे. पैठणी नावाची साडी घातली बा. पैठणी अशी पुतना तयार झाली ना. माझ्याकडे वेळ कमी आहे. माय मावल्यानं तुम्हाला प्रार्थना आहे. जास्त काय आपण काय असं ठिकाणी घेतलेलं सर्व चरित्र सांगू असं. पण नारीचं प्रत्येक आभूषण महत्वाचं आहे. बाबा लोक पूर्वी बोलायचे, मी बायांच्या विरोधात बोलतच नाही. बाबा लोक बोलायचे कुंकू आल्या गेल्या, टिकल्या वाल्या आल्या, फलानं डमकानं. पण ऐका, कुंकू लावणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. आपल्या धर्मसिंधू नावाच्या ग्रंथांमध्ये सर्व आभूषण दिलेत. बायाने कुंकू का लावावा, टिकली का लावावी, भांग का भरावी. राक्षसने श्रृंगार करायच्या पूर्वी आपण करू नये का? टिकली लावायला माझा विरोध नाही दादा. आता बाबा लोक बरेच कुंकूच्या विरोधात बोलतात. कुंकू लावा, कुकू लावा, कुकू लावा. मी म्हणतो बाबा लोकांना काय गरज आहे बरं असं बोलायची. कुकू लावा, कुकू लावा. का बरं बोलतो तू कुकू लावा? कुकूची फॅक्टरी आहे का तू? का बरं प्रचार करतो? घेणं देणं, कंदील लावून येणं. अरे आता कुंकूत केमिकल आहे. कुंकू उभरून जातो कपाळाला. लावू दे ना बाबा टिकली. काय पडतं ते? टिकली का महिना लावली पाहिजे. तसं तो टिकली बी लावण्याच्या लायकीचा नाही. ओ बा, वाईटच समज आहे रे बाबा. माय मावल्या हो, परत गाव मध्ये येऊ दे आणखी नाही तुम्हाला.
ऐका ना, पूर्वी फक्त आभूषण नव्हती, वागवण्याची टेक्निक. कासवाच्या पाठीसारखा कुंकू लावायच्या बाया. का बरं? हे माझं सौभाग्य. दोघी बुवायांच्या मधली जागा जर परपुरुषानं उघडी पाहिली, तिला ललाट असं म्हणतात. तर नवऱ्याच्या आयुष्यातले काही दिवस कमी व्हायचे, म्हणून ती कुंकून झाकायचे. का बरं? का बरं? जसा कुंकू हा चंद्राच्या, जसा चंद्र हा कलेकलेने वाढत जातो, तसं माझ्या नवऱ्याचं आयुष्य सुद्धा कलेकलेने वाढत जावं म्हणून बाया कुंकू लावायच्या. पूर्वी बाया डोकं विचारायच्या, मध्यभागी एक अशी रेष असायची, चारी. काय म्हणायचे तिला? भांग. हा, भांग. बाया भांगेत कुंकू किंवा गुलाल भरायच्या अशा, आणि त्याच्यावर बिंदिया झाकायच्या. का बरं? हे माझं सौभाग्य, याला कोणाची नजर लागू नाही. पुढे या कानात मोठे मोठे तोंगल असायचे ते त्यात, कारण पूर्वी कमी पैशात जास्त सोनं यायचं. बारीक आवाज करणारे घुंगरू असायचे त्या कानाच्या झुमक्यांमध्ये, तोंगलमध्ये. का बरं? समजा पोरगी नांदायला आली, शेजारच्या बाईकडं मीठ मिरची उसनवार घ्यायला गेली, त्या बाईने जर या पोरीला हिच्या सासूविषयी काही चुगली सांगितली, तर त्या झुमक्याच्या आवाजात ऐकू येऊ नये म्हणून झुमके असायचे. पुढे या नाकात असायची नथनी, नथनीत असायचा मोती. मोती का बरं? राग शांत करण्याची ताकद ही मोती नावाच्या रत्नात आहे. आणि माय मावल्यांना राग कुठं येतो? नाकाच्या. आता काही नथा बिथा राहिल्या नाही, आता फुले आल्या शॉर्टकट. मी पूर्वी बसने फिरायचो, एसटीनं. साक्री तालुक्यात कीर्तनाला गेलतो मी. धनगर समाजाचं घर होतं. ज्या घरी गेलो का, त्या आजीबाईच्या नाकात एवढी नथ होती. आता मी विचार केला, म्हातारी जेवण कसं करत होती, काही संबंध आहे का म्हणा? लेणं देणं कंदीलला येणं. मी जेवण पुढला टप्पा मा, म्हातारी जेवणी मागला टप्पा मा. कीर्तन जाय पण मला रातभर झोप नाही लागली. डोका मा एकच, म्हातारी जेवण कसं काही होई. सकाळी 5 वाजता उठलो, म्हातारी झाली पुढे. म्हणे भाऊ चालले? म्हणता हा, मस्त कीर्तन केलं भाऊ, पुढच्या वर्षी बी ये जो. मी म्हटलं गजानन महाराज तुला शेवटचा चान्स आहे, पाय ट्राय करून. म्हणता आजी पुढच्या वर्षी पण येईन, 1 कप भर चहा पाजते का? म्हातारी म्हणली मग. म्हातारी पटकन घरात गेली, कप बशी भरून चहा आणली. मी हाडूच कप उचलून घेतला आणि बशी म्हातारीच्या हातात दिली. म्हणता आजी माय एवढी चहा तुला पेनीच पडी. म्हणे अन्न बा. म्हातारीने बशी दिली, न तूच काढीन फुरका मारा. मी तर भयान. अरे पूर्वी फक्त आभूषण नव्हती, वागवण्याची टेक्निक सुद्धा होती. ऐका, ती पुतना तयार झाली बा. पुतळं डोरलं, साकड्या पैंजण, कमरेला कमरपट्टा, नाकात नथ घालून. मला आता दीपक दादा म्हणाच, सगळं थाट माट करून नेसाली गा बाई, नेसाली गा, नेसाली गा शालू पैठणीचा. हो नेसाली गा शालू पैठणीचा, हो नेसाली गा शालू पैठणीचा. हे नेसाली का शालू पैठणीचा, नेसाली गा शालू पैठणीचा, हो नेसाली गा शालू पैठणीचा. हो नाव ठेवू नका कुणी, मला नाव ठेवू नका कुणी. नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी. मला तुला सगळ्या मुलाने कमरेला कमरपट्टा. नाकात नथ घालून सगळा थाटमाट करणे, सगळा थाटमाट करणे. अग नेसली ग बाई, नेसली ग, नेसली ग शालू पैठणीचा, नेसली ग शालू पैठणीचा, नेसली ग शालू पैठणीचा. ती पुतना सुंदर अशा प्रकारे तयार झाली. पुतना आली नंदाच्या दाराशी. सऱ्या बायाने पुतण्याला पाहिली. बाई 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 बाई, काही सुंदर बाई आली बघा. आणि एखादी बाई सुंदर असली ना, गावातल्या सर्व बायांना वाटतंय माझी मैत्रीण असली पाहिजे. साऱ्या बाया म्हणतात बाई कुठून आल्या, काय नाव तुमचं, काय गाव तुमचं, कशा करता आल्या? तिनं सांगितलं मी इंद्राच्या दरबारातली नर्तकी, माझ्या स्तनामध्ये अमृताची कुंभी आहे. मी ज्या बाळाला माझं स्तनपान करविते ना, ते बाळ अमर होतं. नंदाची बायको म्हणे ऐ सर्व बाजूला वा, पहिला नंबर माझा. यशोदा राणी घरी घेऊन आली. ती म्हणते यशोदे तुझं पोरगण मी, तिसरं माणूस चालणार नाही. चालतंय.
रूम मध्ये भगवान कन्हैयाला आणि पुतणीला कोंडला, आतून कडी लावली. भगवान कन्हैया पुतणेच्या मांडीवर आले. देवाने तिच्याकडे पाहिलं आणि देव हसायला लागले. देवानं स्मित हास्य केलं. देव का हसलेत याचे भागवतात 27 कारण सांगतो मी, देवाने का हसले. 2-4 कारण वेळेच्या अभावी सांगतो, ऐका. परमात्म्याच्या उजव्या डोळ्यामध्ये चंद्राचा वास आहे, डाव्या डोळ्यामध्ये सूर्याचा वास आहे. परमात्म्याने चंद्राला आणि सूर्याला विचारलं, हिला चंद्र लोकात पाठवू की सूर्य लोकात पाठवू? देवाने विचारण्याकरता डोळे लावले. देवाने डोळे का लावले? परमात्मा विचार करतात, हिचं मी दूध पिणारी माझी आई आहे, हिचं मागच्या जन्माचं कोणतं पुण्य की मीच्या मांडीवर आलो, पुण्य शोधण्याकरता देवाने डोळे लावले. देवाने डोळे का लावले? परमात्मा म्हणतात, बळीराजाची पूर्वी नाव तिचं रत्नमाला. तिनं भगवान वामनाला पाहिलं आणि तिच्या आचडातून दूध आलं. ती म्हणते, एवढं सुंदर बाळ जन्माला आलं असतं, त्याला दूध पाजलं असतं. पण जेव्हा बडीला पातळात घातलं तेव्हा म्हणते, असं पोरग जन्माला आलं असतं, विष पाजून मारलं असतं. देव म्हटले, थांब, तुझ्या दोघी इच्छा पूर्ण करेल. तीच रत्नमाला पुतना बनवून आली. तिचा शोध घेण्याकरता देवानं डोळे लावले. देवानं डोळे का लावले? परमात्मा विचार करतात, हिचं मी दूध पिणारी ही माझी आई आहे, जी मुक्ती माझ्या यशोदा आईन देवकी आईला देणार आहे, त्यांच्या आधी हिला द्यावी लागेल का? हिचं मी स्तनपान करणार आहे, त्यांना कोणती मुक्ती देणार आहे शोधण्याकरता देवानं डोळे लावले. देवानं डोळे का लावले? परमात्मा विचार करतात, हिनं जे विष आणलंय ते विष कोणत्या क्वालिटीचं आहे चेक करण्याकरता देवानं डोळे लावले. देवानं डोळे का लावले? परमात्मा म्हणतात, हलाल नावाचं विष आहे, हे विष जर मी प्राशन केलं तर मरून जाईल, म्हणून भगवान शंकरजीला बोलवण्याकरता देवानं डोळे लावले. असे अनेक कारण आहेत. परमात्म्यानं पुतना शोषून मारली आणि मारता मारता 10 मिनिटं शिल्लक राहिले. बघा 10 मिनिटात काय काय करणार. शेवटी परमात्म्यानं नुसती पुतना नाही तर काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. परमात्म्याने फक्त एकच राक्षस जिवंत सोडला, त्याचं नाव बाबड भट. का बरं? तो ब्राह्मण बनून आला होता म्हणून जिवंत सोडला. तो ब्राह्मण बनून आला म्हणून जिवंत नाही सोडला, त्यानं खोटं भविष्य सांगितलं नाही म्हणून जिवंत सोडला. त्यानं जे सांगितलं ते खरं सांगितलं. यशोदे, तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलं, चोट्ट निघेल, खोटं बोलला का तो? यशोदे, तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं, लबाड निघेल, खोटं बोलला का तो? यशोदे, तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलं, 1000 बायका करीन, खोटं बोलला का तो? यशोदे, तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलं, तुझ्या कुळाचा नायनाट करून टाकेल, खोटं बोलला का तो? त्यानं सर्व खरं सांगितलं. म्हणजे पूर्वी राक्षस सुद्धा खरे भविष्य सांगायचे. आता कोणी खरं भविष्य सांगत नाही. माय माऊल्यानं तुम्हाला प्रार्थना माई, कोणत्याच बाबा बोला हात नका दाखवत जा, कर्म चांगले करा, सासू सासऱ्याची सेवा करा. देव सुद्धा काय, देवाचा बाप सुद्धा तुमचं वाकडं करू शकत नाही. फक्त चांगले कर्म करा. कर्म तेरा अच्छा तो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छी है तो घर में मत रहा काशी आहे. मायबाप कर्म चांगले असले पाहिजे. भविष्यावर तू किती पाणी वत महादेवावर काय उपयोगाचं नाही. 3-3 तास महादेव सोडते, नवरा बिन डब्याचा शेतात जातो, काय करायची तुझी पूजा? हा, असं नाही. भक्ती डोळस असावी, भक्ती आंधळी नसावी. काही लोक तर आम्हाला बी भेटता भाऊ. आता आम्हाला आमचं भविष्य उमजत नाही. मी नेहमी सांगतो, माझा स्वभाव खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. चोपड्या तालुक्यात मी कथा, दुपारी 2 वाजता एक आजी आली, झोपायचा टायमिंग. आजीला म्हणलं झोपू दे, नाही म्हणे भाऊ तू असे आताच काय. दरवाजा उघडला आणि समोरच बसली. म्हातारी रडायला लागली. म्हटलं आजी का बरं रडते? म्हणे भाऊ मन पोरग्या मना ऐकत नाही. म्हणतं येडी तू, कोणाच ऐकत नाही, तू ना काय लई नाही, मना जास्त बोगस आहे म्हणे भाऊ. म्हणतं मग म्हणे त्याने कुंडली काहीतरी भविष्य सांगा. ते मन मला उमजत नाही, त्यानं काय सांगू. पण नाही म्हणायची, लाज वाटली. मी ना ती कुंडली पाहिली. म्हणलं मावशी तू नवरा नाव रामसिंग? हा बाबा. लगेच बाजूने बाईचे सांगे, बोललो नाही होतो का बाबा गैरा हुशार आहे. मन नवरा नाव रामसिंग, बाबाला कसं काय माहिती? जसं जसं भविष्य सांगायचं म्हातारी आऊज म्हणे, मावशी तू नवरा नाव रामसिंग? हा बाबा. तुला 3 पोरं? हा बाबा. 2 सुना? हा बाबा. 3 नातू? हा बाबा. काल ती 15 किलो गहू आणतात? हा बाबा. 10 किलो तांदूळ? हा बाबा. म्हणतं येडी तू कुंडली घर टाकीऊन रेशन कार्ड लिहून. अरे मला जर भविष्य कळायला असतं तर इथं आला असतो का मी? ऑफिस टाकून जगामध्ये नसतो का बसलो? असं नसतंय. कर्म चांगले करा, परमात्मा तुम्हाला सहकार्य करेन. हा माईबाप परमात्मा हळूहळू मोठे होतात. पूर्वी पोरं डायरेक्ट चालत नव्हती, पूर्वी पोरं रांगायची. परमात्मा रांगतात. कशी रांगतात? तडवे तडहात तडहात तडवे तडहात तडहात डाव्या गुडघ्याने चालायला लागले, चालता चढता खेळायला लागले, खेळता खेळता देवानं जवंगडी जमा केला
आणि परमात्म्याचा खेळ चालू होता बॅट बॉल नावाचा. गवडणींची रांग चालली माटावर माट माटावर माट माटावर माट. गवडण तिच्या माग दुसरी, तिच्या माग तिसरी, तिच्या माग चौथी, तिच्या माग पाचवी. देव म्हणे का रे या सर्व कुठं चालले म्हणे मसावत. म्हणे का बरं दही दूध विकायला. देव म्हणे थांबवा, एवढा माल जर पिकतो असे कसे रे तुम्ही पपडी पैलवान फू म्हटलं की एसटी स्टँड. म्हण देवा चांगला माल जातो डेअरीला, ढेरीला काहीच भेटत नाही. मथुरेच्या लोका दही दूध लोणी आम्हा करिता ताक पाणी. चांगला माल जातो मथुरेला, आम्हाला काहीच मिळत नाही. देव म्हणे असं आहे का. जब सीधी उंगली से घी नहीं निकलता उंगली टेढ़ी करनी पड़ती है. देवाने एक मंडळ स्थापन केलं, मंडळाला नाव दिलं माक्कनचोर क्रीडा मंडळ. मंडळाच्या सदस्यांना सांगितलं तुम्हाला जर पोटभर खायचं तर माझ्या मागे या, आलं तरी यारे लागे वगे माझ्या मागे. बरं आलो तर फायदा काय, आज जी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो बरी. येताना काय आणायचं, ढाल तलवार सोबत आणायची. आमच्या गुरुवारी गोविंद बाबांच्या भाषेमध्ये डोक्यापेक्षा उंच काठ्या आणायच्या, वस्त्रगाड माठे आणायचे, गोल गोल गोखरू आणायचे, गोल गोल खडे आणायचे. देवा पांद्या नावाचा गोपाळ जरा आगाऊ. देवा काठी काबर, अरे चोरीचा मामला ना हळूहळू बोंबला. आपल्याला का रस्त्यानं जायचं का, धाब्या वाटून खाली उतरायचं, सान्या वाटून काठी टेकायची मग खाली उतरायचं. बरोबर देवा हे गोल गोल खडे काबर, अरे मटके उंच राहतात, खालून गेलो दगड मारायचा, बरोबर छिद्र पडलं तोंडच लावायचं काम आहे, नळ ऑटोमॅटिक लागतो. देवा गोखरू काबर, अरे तो आवाज ऐकून जर गवडण उठली ना आपल्या मागं पडायला लागली, तिच्या पुढे गोखरू फेकायचे, तोर ती गोखरू काढेल तोर आपण पडून जायचं. तो म्हण देवा ती जर चप्पल घालून आली तर म्हणे मग ही माती कशा करता, जवळ आली तिच्या डोळ्यात फेकायची, ती डोळ्यात सोडेल तोर आपण पडून जायचं. तो म्हणे देवा ती जर चष्मा घालून आली तर म्हणे मग तू घरीच मर, येऊ नको आमच्या बरोबर. देवानं सारे सवंगडी एकत्रित केले. एका गवडणीच्या घरामध्ये तळ टाकला. परमात्म्यानं भरपूर दही दूध लोणी खाल्लं आणि दही दूध लोणी खाल्ल्यानंतर येता येता परमात्म्यानं काय केलं माहितीये, जाताना अचानक त्या सुनबाईच्या तोंडाला लोणी लावून दिलं. महाराज दुसऱ्या दिवशी सासूबाई लवकर उठल्या. पूर्वीच्या सासूला डेंजर होत्या. सासू जी आणते सुनेच्या डोळ्यात आसू तिला म्हणतात सासू. सुन सुन साहेबा, आताच नाही बरं, हे पूर्वीचं सांगतो मी, आमच्या काळातलं उदाहरण आहे, आताच नाही. माई बाप ते सुनबाईनं बेदम मार खाल्ला. काही त्यांच्याकडे पुरावा नाही बरं, नुसतं मार बरा. बाईसले बोलानी सवय अशी रास ना, तलवारने धार भरी पण ना जीभना डचका नको बरा. काय होत तीन बाप नगर डायरेक्ट, म्हणजे ते शब्द असा राहतो की तो छेदूनच नेतो. दुसऱ्या दिवशी परमात्मा त्याच गवडणीच्या दारात आले. देवानं भरपूर दही दूध लोणी खाल्लं, पण देवानं बाहेर निघता निघता हातात लोणी घेतलं, लाईट गेली, अंधार पडलं. अंधाऱ्यात देवाचा रॉंग नंबर लागला. त्यानं सुनबाई सोडून दिली, सासूच्याच तोंडाला लोणी लावून दिलं. दुसऱ्या दिवशी सुनबाई उठली, सुनबाईनं आरसाच आणला. आत्या काल आम्ही नाच का तुम्ही, हा बघा बाई हे तर बाहेरूनच कोणीतरी येत. सर्व्या दुधाण्या मागच्या खोलीत ठेवल्या, सुनबाया मागच्या खोलीत झोपवल्या. पुढच्या दरवाजामध्ये खुर्ची टाकली, हातामध्ये ठेंगा घेतला आणि चोराची वाट पाहत. देव मागच्या दरवाजानं आले. अरे ज्याने जेलचे कुलप तोडले त्याला कुलूप तोडणं विशेष आहे का. त्यानं बोट लावता बरोबर कुलपानं आत्महत्या केली. परमात्म्यानं भरपूर दही दूध लोणी खाल्लं आणि येता येता त्या सुनबाईच्या मांडीला देवानं चिमकोडी घेतली आणि जो भपकली ना सुनबाई, आत्या
चोर पाहिलाय तुला माहितीये का? हो. मग एकटी जाऊ नको म्हणे. मग आखा बचत गट घे. अख्ख्या बचत गटाच्या बाया घेतल्या बा तिने. अध्यक्ष पुढे, अख्खे सदस्य मागे. आली यशोदेच्या दाराशी. यशोदे, आवर तुझ्या पोराला, आवर आवर. काय केलं? आवरी आवरी नसिये अमुच्या सुना. आता आवर तुझ्या पोराला. काय केलं? काय केलं विचारतीस? मला विचार. मला थंडीचे दिवस, दहीगाव सप्ताह चालू आहे. 12:30 वाजता घरी आली. 2-4 गोदडे एकत्रित केले आणि झोपली. तो पोरग रात्री 1:30 वाजता आलं. हातात मुंगूस पकडून आणला आणि माझ्या गोदडीत घातला. पाय कसे नख लावले त्यानं. एक म्हणे हिचं तरी बरं आहे. मग विचार, मग म्हातारा कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, घरी नाही, दारी नाही. त्याचा झोपला. तो या पोरानं भला मोठा ताकाचा ढेरा आणला आणि त्याच्या ढेरीवर नशीब वाचलं माझं. म्हातारा एक म्हणते हिचं तरी बरं आहे. माझ्या सुनबाईला 900 करून करून सकाळी लवकर उठवावं लागतं. गावात दिंडी होती. मी 3 वाजता सुनबाई उठवली आणि 4 वाजेपासून माझी सुनबाई रांगोळी काढायला बसली. 6 वाजेपर्यंत रांगोळी काढली माझ्या सुनबाईनं भली मोठी. आणि 6 वाजता आलं तुझं पोरग. तिनं असे मस्त कलर भरले, मोठी रांगोळी काढली. इकडून सुनबाई बसली आणि तिकडून तो पोरग उभं राहिलं आणि म्हणतं काय मस्त रांगोळी काढली. मग यशोदा म्हणे चांगलं झालं ना. तेवढ्यावर नको यशोदे. गजानन महाराजला सांगायला लाज वाटते. काय केलं त्यानं? काय केलं सांग ना. अष्टधाड काढिले अंगणी म्हणे. मग त्यावरी मुते चक्र पाणी. अगं माझ्या सुनबाईनं रांगोळी काढली तो या पोरान त्यावर सू केली. काय विचारते? यशोदा म्हणते का ग तुम्हाला काही डोकं आहे का ग? तुम्हाला काही कळतं का ग? अगं माझं पोरग केवढं गाराने सांगता केवढे. तुमच्या पाठीपोटी काही नाही का? आणि एकदा त्याच्याकडे पहा बरं किती गोड दिसतंय ते, किती सुंदर आहे ते. बाळ सगुण गुणाचं तान गबाळ दिसतंय गोजिरवाना. सांगावी. एक दिवशी एक गोपिका म्हणे कन्हैया खूप त्रास देतो रे तू. तुझे गाराने सांगता 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 11:30 वाजले. तुला सांगते आता लास्ट वॉर्निंग. मला जर त्रास दिला ना आता गावात राहणार नाही. गाव सोडून जाईन. काय संबंध नाही तुझा आणि आमचा. कन्हैया म्हणे तू गाव सोडून जाणार? म्हणे हो. लिहून घे माझं वाक्य. तू आता छेड केला तर गावात नाही राहणार. परमात्म्यानं संध्याकाळी तिला त्रास दिला. साऱ्या दयाच्या दुधाने उलट्या केल्या. खूप मोठं नुकसान केलं परमात्म्यानं. सकाळी 3 वाजता गोपिका उठली. सारा घरातला सामान गाडबैलवर भरला. नवऱ्याला गाडबैल झुपायला लावली. स्वतः गाडबैल मध्ये बसली. निघाली गाडबैल. मथुरेच्या बाहेर 2 मैल अंतरावर आली गाडबैल. आणि परमात्म्यानं जाणून त्या गोपिकेला पाण्याची तहान लावली. जशी तहान लागली गोपिका नवऱ्याला सांगते अहो जा ना बघा ती पाय विहीर. लोटकाभर पाणी आणा. तिचं नवरं पाय विहिरीत उतरलं. देवानं जसंच्या तसं तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. हातात लोटकान देवा आला. म्हणे ऐ विहिरीत पाणी काही नाही पुढे पाहू. देव गाडबैलवर बसला. गाडबैल पुढं चालते आणि तिचा खरा नवरा मागं पडतो. पुलं तिला ताणच लागली होती. तिनं परत सांगितलं ओ बघा ना ती दुसरी पाय विहीर. जाणं आणा ना लोटकभर पाणी. देवाचं एक रूप विहिरीत उतरलं. देवाने पुन्हा दुसरं रूप तयार केलं. हातात लोटकं घेतलं आणि तिला म्हटले ऐ विहिरीत पाणी काही नाही. देवाचं रूप बसलं आणि गाडबैल चालायला लागलं. गाडबैलच्या मागे 2 माणसं पडतात. हा त्याच्याकडे पाहतो आणि तो याच्याकडे पाहतो. सेम टू सेम दोघी सारखे.
हो म्हणे अरे आपण तर जुडवे आहेत. एक रूप परमात्म्याचं गाडं बैल चालवतो आणि 2 रूप माग बघता बघता देवाचे 3 रूप तयार झाले आणि खरा नवरा चौथा. चारींनी गाडं बैल थांबवली आणि चारीच्या चारी समोर उभे राहिले. गोपिका कन्फ्यूज आहे, नेमका या चारींमध्ये माझा नवरा कोणता. ती डोकं खाजवती पण तिच्या काही लक्षात येईना, परेशान झाली. ती म्हणते बस न्याय फक्त एकच माणूस करू शकतो, कोण? नंद बाबा. आणि कन्हैयाला तेच पाहिजे होतं. फिरवली तिनं गाडं बैल, आली मथुरेत. नंद बाबा बाहेर या. नंद बाबा म्हणे काय ग, याच्यात माझा नवरा कोणता सांगा. नंद बाबा म्हणे तू ना तुले समजत नाही, मला काही विचाराय नाही. नंद बाबाने पाहिलं, बाप रे बाप, हे तर सर्व मॉडेल सारखे आहेत. नंद बाबाला बी एकदा चक्कर आला. नंद बाबाने यशोदा राणीला बोलवलं. यशोदे. यशोदा बाहेर आली. काय कराडी कोट जायले. यशोदा म्हणे तू सकाळ ना गायब आहे. नंद बाबा म्हणे मग बरोबर आहे, हो ते नाच पराक्रमी. नंद बाबा म्हणे ऐका रे, जो लांब उडी मारेल त्याची बायको. देवाचं एक रूप, जो उडी मारली ना 5 फुटाची, खरा नवरा म्हणे 5 फूट तर मी बी आण देसू ते मग काय एवढं. देवाचं दुसरं रूप, जो उडी मारली ना 10 फूट, जेनी होती तो म्हणे गई रे भो, गई. आधी काही भेटत नाही. एजंटला आणेल होती ती कधी नाही रे, गई रे गई. देवाचं तिसरं रूप, देवाचं तिसरं रूप नाही. जर लोक मी जितताय ना तुमले एजंट लावा आणि पायी येऊ देणार. मी कट्टा इंडियाला सुरे तुम्ही ताण नका काय काय तेच नाही सोय करेली राहणार. फक्त हाई वातावरण टिकायला पाहिजे आपल्या जिल्ह्यात. बस हाई टिकी घेतो मग गळत जी काही घ्या समजिल्या तुम्ही. ऐका ना, देवाचं तिसरं रूप, जो उडी मारली ना 15 फूट, ज्याची खरी बायको होती ना. नंद बाबा म्हणे का रे, तो म्हण दिद्या आपला काही समज. नंद बाबा तू निजे जाय घरी. महाराज काय सांग, रोज घराणी यशोदेच्या दाराशी रोज गवडणी यावं. एकदा तर झालं काय, साऱ्या गवडणी उभ्या, गोकुळातली गरीब गवडण जी कोणाच्या घरी नाही, दारी नाही, घेण्यात नाही, दाण्यात नाही. हो महाराज, तिला थोडा वाचा दोष होता, थोडी बोबडी होती. ती बोबडी ती बोलली की बाया तिला हसायच्या, मग ती कोणाशीच बोलत नव्हती, शांत राहायची बिचारी. पण देवान तिचीच फजिती केली आणि तिची जीवावर आली. तिनं पदर कोसला आणि केस मोकळे सोडले. ती झाली नंदबाबाच्या दाराशी. तिने सरका काही येईना. ती म्हणे थलका. सर्व्या गवडणी बाजूला झाल्या. तिनं पदर कोसला आणि यशोदेला म्हणते काय सांगू तू ते बाई, 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 काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. काय सांगू करू नको. 11:30च्या पुढे टाइम गेला, पटकन सांग. ती म्हणे जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला थांबला, दोईवर टोपी मयूर पुछाची हातामध्ये कांबला. यशोदे म्हणे त्याची तयारी मीच केली आहे, पुढचं बोल काय झालं. ती म्हणते त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, पलता पलता घसरून पलली, दोईची गागल फुटली. गवडण बोबडी बरी मी नाही. ती म्हणते माझे बुलगे फुटले, मग मी ललत बथले. आमच्या गुरुजींसारखं मला काही रडता येत नाही. मग मी ललत बथले. बोल बस काही नाही, तोच आला.
त्यानं हृदयाशी लावलं कडकडून मिठी मारली. त्यानं माझा स्वीकार केला. महाराज रोज 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 गाराने मला भरपूर गाराने सांगता येतील, पण वेळेचा अभाव आहे. शेवटी यशोदा म्हणते, कन्हैया बस झालं, आता काही तू गावात राहू नको, साऱ्या गायी घे, गायी चारण्याकरता रानात जा. परमात्म्यानं सारे गायी घेतल्या. परमात्मा गायी चारण्याकरता रानामध्ये आलेत. परमात्म्यानं गायी सोडून दिल्यात. गायी सोडल्यानंतर परमात्मा खेळ खेळतात. हुतू हमामा, चेंडू फडी, लगोऱ्या, एक खेळ परमात्म्यानं खेळला. कोणता? खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ भवरा बाई, खेळ भवरा. खेळ भवरा बाई, खेळ भवरा, खेळ भवरा बाई, खेळ भवरा. हिरे गरगरा, हिरे गरगरा, हिरे गरगरा. खेळ भवरा बाई, खेळ भवरा, खेळ भवरा बाई, खेळ भवरा. या राजी केला नवरा. भवरा माहितीये का? भवरा गावकर कसा राहतो रे तो? गोल. वरून काय राहते रे त्याला? कोंडी. शाबाश. खालून काय राहते रे? अरे शाबाश. काय गुंडावतो रे त्याला? दोरी. कशी फिरवते रे ती? घर. कोण आला? कोण? हे बोलत जा. कोण आला? कोण आला? कोण? जोरात कोण आला? कोण? बाई तुम्ही तुमना मेता मनावी हाल करशात बरं रे. म्हणजे बवरा दोरी फिरवत असं म्हण नाही तुमनं. असं काही नका सांगू रे. बघा, खांदी भार पोटी भूक काय खेडा, याचे सुख झाली म्हणती वेळा आता आणा शिदोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या परमात्म्यानं एकत्रित केल्या. सर्वांना चंद्राकार उभं केलं. शुकाचार्य भागवतात त्याचं वर्णन करतात. बिभ्रदेवेनुम जडरपट यो शृंगवेत्रे चकक्षे वामे पाणू मसरुकव. ऐका ना, जो काला गोकुळात झाला ना, त्या काल्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. पण ज्यांनी तो काला तुमच्या आणि माझ्यासाठी पहिल्यांदा चंद्रभागेच्या वाळवंटात आणून दिला, एकदा त्यांचं मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, तुकावरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.